विद्यार्थी मित्र, शुक्रवारी 9 तारखेला आपला पहिला ऑनलाईन तास झाला आणि या पहिल्याच ऑनलाईन तासाला आपण नवीनच टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स याला सुरुवात केली. आणि त्या पहिल्या तासाला आपण इंट्रोडक्शन, त्यानंतर कुलम्स लॉ आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ह्या टर्म्स पाहिल्या. परत एकदा नवीन आर्टिकलच्या निमित्तानं आपण कुलम्स लॉ परत पाहणार आहोत. तर फिगरमध्ये दिसते त्याप्रमाणे Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस आहेत आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स हे R इतकं आहे. सो Q1 अँड Q2 आर द टू चार्जेस. R इज द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. आणि पहिल्या तासाला पाहिलं त्याप्रमाणे Q1 आणि Q2 यांच्या दरम्यान फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतो. जर Q1 आणि Q2 यांच्या दरम्यान F इतका फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल तर बाय कुलम्स लॉ फोर्स F ची किंमत ही K इंटू Q1 Q2 बाय R² इतकी असते. F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R² याला आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ कुलम्स लॉ असं म्हणतो. सो F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R² इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ कुलम्स लॉ. आता हे जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे याच्यामध्ये असणाऱ्या टर्म्स याची ओळख परत एकदा करून घेऊ. Q1 फर्स्ट चार्ज, Q2 second charge. Q1 Q2 is the product of magnitudes of two charges. R is the distance between two charges and R² is the square of distance between two charges and the K is constant. आणि आपण पहिल्या तासाला पाहिलं त्याप्रमाणे कॉन्स्टंट K ची किंमत ही दोन फॅक्टरवरती अवलंबून असते. त्यातला एक फॅक्टर म्हणजे मीडियम. व्हॅल्यू ऑफ K डिपेंड्स ऑन मीडियम. दुसरा फॅक्टर आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्सवर देखील कॉन्स्टंट K ची किंमत अवलंबून असते. पण आज आपल्याला सिस्टीम ऑफ युनिट्सबद्दल आपण बोलणार नाही, परंतु हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे की व्हॅल्यू ऑफ K डिपेंड्स ऑन मीडियम. तरी पहिली स्क्रीन परत एकदा बघा. Q1 and Q2 are the two charges. R is the distance between two charges. F is the force of attraction or repulsion between two charges Q1 and Q2. Then by Coulomb's law, force between Q1 and Q2 is given by F is equal to K into Q1 Q2 by R². And this is mathematical statement of Coulomb's law. And value of K depends on medium. आता पुढे जाऊ आपण. जर मीडियम एअर किंवा व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस असेल तर कॉन्स्टंट K ची किंमत ही 1/4πε0 इतकी असते. आता यामध्ये ε0 जो आहे त्याचं नाव आहे परमिटिव्हिटी ऑफ एअर और व्हॅक्यूम और फ्री स्पेस. ε0चं नाव परमिटिव्हिटी ऑफ एअर और परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम और परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. कुलम्स लॉ आहे F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R². मीडियम जर एअर, व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस असेल तर K ची किंमत 1/4πε0 इतकी असते. आणि यातलं ε0चं नाव परमिटिव्हिटी ऑफ एअर और परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम और परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आता ही जी परमिटिव्हिटी ε0 आहे याची किंमत व्हॅल्यू ऑफ ε0 इज इक्वल टू 8.85 into 10⁻12
कुलोम्ब स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर इतकी असते. ही इप्सिलॉन झिरोची किंमत आहे. के या कॉन्स्टंटमध्ये इप्सिलॉन झिरो आहे आणि त्या इप्सिलॉन झिरोची किंमत ही 8.85 इंटू 10⁻12 इतकी आहे. इप्सिलॉन झिरो याची किंमत 8.85 इंटू 10⁻12 सबस्टिट्यूट करून केची किंमत जर कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर ती केची किंमत ही 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर इतकी येते. केचं एक्सप्रेशन आहे के इज इक्वल टू 1/4πε0. यात असणारं पाय आणि इप्सिलॉन झिरो. पायची किंमत 3.142, इप्सिलॉन झिरोची किंमत 8.85 इंटू 10⁻12. ह्या किमती सबस्टिट्यूट केल्या, कॅल्क्युलेशन केलं तर केची किंमत 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर इतकी येते. आणि ही केची किंमत तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढच्या स्क्रीनला आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला ती उपयोगाला आणायची आहे. जर केची किंमत 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर इतकी असेल तर मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की एफ इज इक्वल टू के इंटू Q1 Q2 बाय आर स्क्वेअर आहे. आणि या केची किंमत एअरसाठी 9 इंटू 10⁹ इतकी आहे. मग स्पेशली एअरसाठी कुलम्स लॉ असा लिहिता येईल एफ इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. 9 इंटू 10⁹ ही केची किंमत आहे. आता हा कुलम्स लॉ स्पेशली एअर किंवा व्हॅक्यूमसाठी आपण लिहिलेला आहे, अन्य कुठल्या मीडियमसाठी नाही. कुलम्स लॉ जनरल स्टेटमेंट हे आहे एफ इज इक्वल टू के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. जर मीडियम एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल किंवा फ्री स्पेस असेल तर केची किंमत आपण कॅल्क्युलेट केली 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. म्हणून एअरसाठी किंवा व्हॅक्यूमसाठी स्पेशली कुलम्सला असं लिहिता येईल एफ इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. आपण पुढच्या स्क्रीनमध्ये जाऊ. तर डेफिनेशन ऑफ चार्ज ऑफ 1 कुलम हे आपल्याला पाहिजे. त्यासाठी मागच्या स्लाइडमधलं कुलम्स लॉ स्पेशली फॉर एअर ऑर व्हॅक्यूम आपण विचारात घेणार आहोत. एफ इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. दिस इज कुलम्स लॉ स्पेशली फॉर एअर ऑर व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. आता या कुलम्स लॉमध्ये जर Q1 Q2 दोघांच्याही किमती 1 कुलम असतील आणि डिस्टन्स आर ची किंमत 1 मीटर असेल. परत नीट लक्ष देऊन ऐका. Q1 ची किंमत Q2 ची किंमत दोघांचीही किंमत 1 कुलम इतकी असेल. आर ची किंमत 1 मीटर इतकी असेल आणि ह्या किमती ह्या कुलम्स लॉ मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर एफ ची किंमत ही 9 इंटू 10⁹ न्यूटन इतकी येते. इथं Q1 ची किंमत 1 घ्यायची, Q2 ची किंमत सुद्धा 1 घ्यायची. 1 इंटू 1 1 येईल. आर ची किंमत 1 आहे त्यामुळे आर स्क्वेअरची किंमत सुद्धा 1 येईल. 1 इंटू 1 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 1. 9 इंटू 10⁹ इंटू 1 म्हणजेच 9 इंटू 10⁹ न्यूटन. थोडक्यात काय, Q1 बद्दल 1 सबस्टिट्यूट केलं, Q2 बद्दल 1 सबस्टिट्यूट केलं, आर बद्दल 1 सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला एफ ची किंमत 9 इंटू 10⁹ न्यूटन इतकी येते. आणि याच्यावरून चार्ज ऑफ 1 कुलम हा डिफाईन करता येतो.
चार्ज ऑफ 1 कुलोम. आणि त्या डेफिनेशनचा आशय तुम्हाला मराठीमध्ये सांगतो की 1 कुलोम हा असा चार्ज आहे की जो व्हॅक्यूममध्ये किंवा एअरमध्ये दुसऱ्या आयडेंटिकल चार्ज पासून 1 मीटर इतका अपार्ट ठेवला, 1 मीटर इतक्या अंतरावर ठेवला, तर ह्या दुसऱ्या चार्जवरती 9 × 10⁹ एवढा फोर्स ऍक्ट होतो. 9 × 10⁹ न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होतो. परत एकदा असे लक्षात घ्या, 1 कुलोम हा असा चार्ज आहे, एवढा चार्ज आहे की तो व्हॅक्यूममध्ये किंवा एअरमध्ये अनदर आयडेंटिकल चार्ज 1 कुलोम पासून 1 मीटर इतक्या अंतरावर ठेवला असता या दुसऱ्या चार्जवरती 9 × 10⁹ एवढा फोर्स ऍक्ट करतो. किंवा इंग्रजीत सांगायचं म्हटलं, 1 कुलोम is that amount of charge. 1 coulomb is that amount of charge which when placed in vacuum 1 meter apart from another identical charge, then it experiences a force of 9 × 10⁹ न्यूटन. परत एकदा ऐका, 1 कुलोम is that amount of charge which when placed in vacuum or air 1 meter apart from another identical charge, then it experiences a force of 9 × 10⁹ Newton. So this is the definition of charge of 1 coulomb. And the definition नेमकी अशी आहे, 1 coulomb is that charge which when placed in air 1 meter apart from another identical charge, then it experiences with a force of 9 × 10⁹ Newton. 1 coulomb किती चार्ज आहे? is that charge. किती? तो जर 1 मीटर अपार्ट एअरमध्ये अनादर आयडेंटिकल चार्ज पासून ठेवला, तर तो अनादर चार्ज जो आहे तो एक्सपिरियन्सेस विथ ए फोर्स ऑफ 9 × 10⁹ न्यूटन. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ चार्ज ऑफ 1 कुलम. परत एकदा रिकॅप करू. कुलम्स लॉचं जनरल स्टेटमेंट F is equal to K Q1 Q2 by R². एअरसाठी किंवा व्हॅक्यूमसाठी K ची किंमत 9 × 10⁹ इतकी असते, म्हणून कुलोम्स लॉ एअरसाठी असा लिहिता येईल, F is equal to 9 × 10⁹ Q1 Q2 by R². आणि या कुलोम्स लॉ मध्ये Q1 आणि Q2 दोघांच्या किमती 1 कुलोम असतील, R ची किंमत 1 मीटर असेल, तर या एक्सप्रेशन वरून F is equal to 9 × 10⁹ न्यूटन हे आपल्याला मिळेल. आणि याच्यावरून चार्ज ऑफ 1 कुलोम डिफाइन करता येईल. 1 कुलोम is that charge which when placed in air 1 meter apart from another identical charge, then it experiences with a force of 9 × 10⁹ Newton. पुढे जाऊ.
आता हे जे 1 कुलोम यातलं युनिट ऑफ चार्ज आहे ते कुलोम आहे. युनिट ऑफ चार्ज इज कुलोम. आणि कुलोम हे युनिट SI युनिट आहे आणि ते मोठं पण आहे. काही वेळेला हे मोठं युनिट आपल्याला कन्व्हिनियंट नसते वापरताना, म्हणून काही स्मॉलर युनिट्स आहेत. ती कोणती आहेत ते आपल्याला पाहिजे. पहिलं स्मॉलर युनिट आहे मायक्रो कुलोम. स्मॉलर युनिट फॉर चार्ज इज मायक्रो कुलोम अँड सिम्बॉल इज म्यू सी. आता कुलोम आणि मायक्रो कुलोम यांच्यातलं रिलेशन असं आहे, 1 मायक्रो कुलोम इज इक्वल टू 10⁻⁻6 कुलोम. किंवा हे उलट पण लिहिता येईल की 1 कुलोम इज इक्वल टू 10⁻6 मायक्रो कुलोम. कुलोम हे मोठं युनिट आहे, मायक्रो कुलोम हे स्मॉलर युनिट आहे. आणि मायक्रो कुलोम आणि कुलोम यांच्यातलं रिलेशन या दोन स्टाईलमध्ये लिहिता येईल. 1 मायक्रो कुलोम इज इक्वल टू 10⁻⁻6 कुलोम किंवा 1 कुलोम इज इक्वल टू 10⁻6 मायक्रो कुलोम. तर हे पहिलं स्मॉलर युनिट फॉर चार्ज. सेकंड स्मॉलर युनिट फॉर चार्ज इज नॅनो कुलोम and symbol is NC. Relation between nanocoulomb and coulomb is 1 nanocoulomb is equal to 10⁻⁹ coulomb. किंवा हे उलट पण लिहिता येईल की 1 coulomb is equal to 10⁹ nanocoulomb असं पण लिहिता येईल. कुलोम हे मोठं युनिट, मायक्रो कुलोम हे स्मॉलर युनिट आणि मायक्रो कुलोम पेक्षाही स्मॉलर युनिट नॅनो कुलोम. आणि नॅनो कुलोम पेक्षाही स्मॉलर युनिट आणखी एक आहे, त्याचं नाव आहे पिको कुलोम. पिको कुलोम आणि त्याचा सिम्बॉल आहे PC. रिलेशन बिटवीन पिको कुलोम अँड कुलोम इज 1 पिको कुलोम is equal to 10⁻12 कुलोम. उलटही लिहिता येईल 1 कुलोम is equal to 10⁻12 पिको कुलोम. तर मायक्रो कुलोम, नॅनो कुलोम, पिको कुलोम ही 3 चार्जची स्मॉलर युनिट्स आहेत. बऱ्याच वेळेला कुलोम हे मोठं युनिट असल्यामुळं ते वापरताना कन्व्हिनियंट नसतंय. जसं की पेनची लेंथ मोजायची असेल तर आपण सेंटीमीटर हे युनिट वापरू. तिथं मीटर हे युनिट मोठं असल्यामुळे कन्व्हिनियंट नाही. पेनची लेंथ मोजायची असेल किंवा पेन्सिलची लेंथ मोजायची असेल तर मीटर हे मोठं युनिट कन्व्हिनियंट नाही. मग त्यापेक्षा लहान युनिट सेंटीमीटर हे आपण वापरतो. मग पेनची लेंथ साधारण 10-11 सेंटीमीटर असते. मग पेनची लेंथ मोजण्यासाठी सेंटीमीटर हे स्मॉलर युनिट जसं कन्व्हिनियंट आहे तसं चार्ज मोजण्यासाठी बऱ्याच वेळेला ही छोटी युनिट्स मायक्रो कुलोम, नॅनो कुलोम अँड पिको कुलोम हे आपल्याला वापरता येतात. सो कुलम इज द बिगर युनिट, स्मॉलर युनिट्स आर मायक्रो कुलोम, नॅनो कुलोम, पिको कुलोम. Relation between micro coulomb and coulomb is 1 micro coulomb is equal to 10⁻⁻6 coulomb or 1 coulomb is equal to 10⁻⁶ micro coulomb. Relation between nano coulomb and coulomb is 1 nano coulomb is equal to 10⁻⁹ coulomb or 1 coulomb is equal to 10⁹ nano coulomb. Relation between pico coulomb and coulomb is 1 pico coulomb is equal to 10⁻12 coulomb or 1 coulomb is equal to 10⁻12 pico coulomb.
तर आपण या आर्टिकलमध्ये डेफिनेशन ऑफ 1 कुलम अँड अदर युनिट्स फॉर चार्ज हे पाहिलं. डेफिनेशन ऑफ 1 कुलम इज 1 coulomb is that amount of charge which when placed in vacuum or air 1 meter apart from another identical charge, then it experiences a force of 9 into 10 raised to 9 Newton. And other units for charge are microcoulomb, nanocoulomb and picocoulomb. पुढे जाऊ आपण. इलेक्ट्रिक फील्ड. आता ही एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड, आणि त्या कन्सेप्टचं मिनिंग आपल्याला पाहिजे. मग तो मिनिंग समजावं म्हणून समजा एखादा चार्ज असेल तर त्याच्या सभोवताली असा एक रिजन असतो, अशी एक स्पेस असते की त्या रिजनमध्ये दुसरा कुठला चार्ज आणला तर या दुसऱ्या चार्जवरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होतो. मग असा जो रिजन आहे त्या रिजनला या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. परत एकदा लक्ष देऊन ऐका. One minute. Charge. 1 minute. जर एखादा चार्ज असेल तर त्या चार्जच्या भोवती असा एक रिजन असतो की त्या रिजनमध्ये दुसरा कुठलाही चार्ज आला तर या दुसऱ्या चार्जवरती फोर्स एक्झर्ट होतो. मग असा जो रिजन आहे त्या रिजनला या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. आता हा पॉझिटिव्ह असेल आणि हा पण पॉझिटिव्ह असेल तर या चार्जवरती जो दुसरा आणलाय आपण बाहेरून, ह्या बाहेरून आणलेल्या दुसऱ्या चार्जवरती फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट होईल. जर हा पॉझिटिव्ह असेल आणि हा मात्र निगेटिव्ह असेल तर मात्र या चार्जवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट होईल. थोडक्यात काय, हा जो चार्ज आहे दुसरा तो कोणताही असो, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होणारच. मग तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा रिपल्शन असेल. मग या चार्जच्या सभोवताली असा जो रिजन आहे की ज्या रिजनमध्ये दुसऱ्या चार्जवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन ऍक्ट होतो, अशा रिजनला या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. मग ती डेफिनेशन असे, द रिजन अराउंड ए चार्ज in which another charge experiences Coulomb's electrostatic force, and such a region is called as electric field of this charge. तर डेफिनेशन नेमकी कशी आपण बघू. द रिजन कुठं असतो, अराउंड ए चार्ज. कसा असतो तर अनादर चार्ज experiences Coulomb's force is called as electric field of that charge. तर हा इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट. वन मिनिट. ओके, तर कन्सेप्ट परत एकदा बघू. द रिजन, 1 मिनिट.
the region around a charge in which another charge experiences a Coulomb's force is called as an electric field of that charge. ओके, पुढे जाऊ आपण. आता ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाबतीत इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी, मोजण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी दोन फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतला जातो. त्या दोनपैकी एक फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. परत एकदा ऐका मी काय म्हटलं ते. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ व्यक्त करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी, मेजर करण्यासाठी दोन फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतला जातो. त्यापैकी एक फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, किंवा त्यालाच इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. इलेक्ट्रिक फील्ड, एखाद्या चार्जची जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर ती इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे हे एक्सप्रेस करण्यासाठी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतला जातो. त्या इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट, त्याचा मिनिंग हा आपल्याला पाहायचा आहे. तर पुढे जाऊ आपण. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याचा मिनिंग आणि त्याचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं. तर याचा मिनिंग असा आहे, मिनिंग समजावून घेण्यासाठी तर कुठल्या तरी चार्जची एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि जस्ट आपण पाहिलं की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक रिजन असतो. तर फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जो रिजन आहे तो रिजन म्हणजे कुठल्या तरी चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आहे. या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी या पॉइंटला किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या पॉइंटला युनिट चार्ज ठेवायचा, म्हणजे 1 कुलॉम. या युनिट चार्जवरती जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्ट होईल, या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई असं म्हणायचं. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हा फोर्स आहे. कोणावरती ऍक्ट होणारा? तर युनिट चार्जवरती. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याची डेफिनेशन मराठीत सांगायचं म्हटलं, कळेल अशा भाषेत सांगायचं म्हटलं तर इंटेन्सिटी म्हणजेच युनिट चार्जवरती ऍक्ट होणारा फोर्स एफ. परत एकदा बघा, कुठल्या तरी चार्जची इलेक्ट्रिक फील्ड, या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी या पॉइंटला किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या पॉइंटला 1 कुलॉम म्हणजेच युनिट चार्ज ठेवायचा. या युनिट चार्जवरती जो फोर्स ऍक्ट होईल त्या फोर्सलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची इंग्रजीतली डेफिनेशन अशी आहे, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड is defined as the electrostatic force acting per unit charge. परत एकदा ऐका, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी at a point in the electric field is defined as the force acting per unit charge. परत एकदा, the electric intensity at a point in the electric field is defined as the force acting on unit charge placed
ॲट दॅट पॉइंट. तर ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन. आणि ती डेफिनेशन नेमकी अशी आहे, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड is defined as electrostatic force acting per unit charge. अगदी थोडक्यात सांगायचं झालं कळेल अशा भाषेत तर असं म्हणता येईल की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. युनिट चार्जवरती ॲक्ट होणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजेच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता याचं वर्डिंग हे आहे डेफिनेशन्स. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डेफिनेशनचं वर्डिंग आहे. याच्यानंतर आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशन मिळवायचे. मॅथमॅटिकल डेफिनेशन मिळवताना असं ॲश्युम करा की इलेक्ट्रिक फील्डमधल्या एका पॉईंटला युनिट पॉझिटिव्ह चार्ज टेस्ट चार्ज क्यू नॉट ठेवल्यानंतर त्याच्यावरती एफ इतका फोर्स ॲक्ट होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग ऑन टेस्ट चार्ज क्यू नॉट. क्यू नॉट हा स्मॉल टेस्ट चार्ज आहे आणि याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा एफ आहे. मग क्यू नॉट या चार्जवरती एफ इतका फोर्स, क्यू नॉट ह्या टेस्ट चार्जवरती एफ इतका फोर्स, तर युनिट चार्जवरती किती फोर्स हे मिळवायचं. जसं आपण नेहमी मिळवतो 10 पेनची किंमत 50 रुपये तर एका पेनची किंमत 5 रुपये. हे कसं मिळवलं तर 50 भागिले 10 करून आपण मिळवलं. तर याला 50ला 10 डिवाइड करायचं. तसं इथंही एफला क्यू नॉटनं डिवाइड करावं लागेल. क्यू नॉट या चार्जवरती एफ इतका फोर्स, तर युनिट चार्जवरती किती, 1 कुलोम या चार्जवरती किती हे मिळवताना एफला क्यू नॉटनं डिवाइड करावं लागेल. मग हे काय मिळेल, एफ बाय क्यू नॉट. हे काय मिळालं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट चार्ज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. मी काय म्हटलं ते परत एकदा नीट लक्षात घ्या. एफचं नाव काय आहे तर एफ इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कुणावरती ॲक्ट होत आहे, टेस्ट चार्ज क्यू नॉट. किंवा आपण असं म्हणू शकतो की क्यू नॉट या चार्जवरती एफ इतका फोर्स, तर युनिट चार्जवरती किती फोर्स हे मिळवताना एफला क्यू नॉटनं डिवाइड करायचं. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, एफ बाय क्यू नॉट हे काय मिळेल तर फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. एफ बाय क्यू नॉटला काय म्हणायचं, फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. एफ इज द फोर्स, एफ इज द फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज क्यू नॉट. देअरफॉर फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज इज एफ बाय क्यू नॉट. Then electrostatic force acting per unit charge is equal to F by Q naught. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईची डेफिनेशन आहे. हा जो आहे हा भाग तो म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईची डेफिनेशन आहे. मग याच्याबद्दल जर ई लिहिलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल, ई इज इक्वल टू F by Q naught, and this is mathematical definition of electric intensity. तर या स्लाइडमध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डेफिनेशनचं वर्डिंग पाहिलं आणि शिवाय मॅथमॅटिकल डेफिनेशन पाहिली. वर्डिंग काय आहे, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट ए पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स
ॲक्टिंग पर युनिट चार्ज. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज डिफाइन्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. नाव एफ इज द फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज क्यू नॉट. Therefore, electrostatic force acting per unit charge is given by F by Q naught. But electrostatic force acting per unit charge is nothing but electric intensity E, and therefore E is equal to F by Q naught, and this is mathematical definition of electric intensity E. पुढे जाऊ आपण. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ची जी डेफिनेशन पाहिली आपण वर्डिंग आणि मॅथमॅटिकल. आता त्याच्यानंतर काही कमेंट्स आहेत. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज ए व्हेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ही स्केलर क्वांटिटी नाही. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि आपण पाठीमागं पाहिलं की जी क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड पुरेशी असते तिला आपण स्केलर म्हणतो. परंतु या उलट जी फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन लागते आवश्यक असते त्या फिजिकल क्वांटिटीला आपण व्हेक्टर असं म्हणतो. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही व्हेक्टर आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन दोन्हींची गरज असते. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज ए व्हेक्टर क्वांटिटी. याशिवाय मागच्या स्लाइडमध्ये आपण हे पाहिलं की ई इज इक्वल टू एफ बाय क्यू नॉट. आता एफचं युनिट आहे न्यूटन आणि क्यू नॉटचं युनिट आहे कुलोम. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईचं युनिट सांगता येईल न्यूटन पर कुलोम. तर दुसरं कमेंट तेच आहे की SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज न्यूटन पर कुलोम. आणि आणखी एक युनिट आहे व्होल्ट पर मीटर. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला 2 SI युनिट. एफ बाय क्यू नॉट या डेफिनेशनवरून युनिट न्यूटन पर कुलोम. तर दुसरं युनिट आहे व्होल्ट पर मीटर. आता दुसरं युनिट व्होल्ट पर मीटर काय आहे ते पुढच्या काही आर्टिकलमध्ये कळेल. पण तुर्तास एवढं लक्षात ठेवा की SI युनिट 2 आहेत न्यूटन पर कुलोम अँड व्होल्ट पर मीटर. आणि तिसरं एक कमेंट आहे की डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आर 1 इन लेंथ 1 इन मास -3 इन टाइम -1 इन करंट. हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डायमेन्शन आहे. वाचायचं कसं डायमेन्शन परत एकदा ऐका. डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई आर 1 इन लेंथ 1 इन मास -3 इन टाइम अँड -1 इन करंट. तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीबद्दल या स्लाइडमध्ये आपण 3 कमेंट्स फक्त पाहिलेत. पहिला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नॉट ए स्केलर क्वांटिटी बट इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी need magnitude as well as direction. Secondly, SI unit of electric intensity are Newton per coulomb or volt per meter. And dimensions of electric intensity are 1 in length, 1 in mass, -3 in time, -1 in current. पुढच्या स्लाइडमध्ये जाऊ. आता एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपल्याला पाहायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये एक डायग्राम दिसते. डायग्राममध्ये प्लस क्यू हा एक चार्ज आहे प्लस क्यू आणि तो ए या पॉइंटला आपण ठेवला आहे. आणि शिवाय मीडियम जे आहे ते मीडियम एअर किंवा व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस नाही. अन्य कुठल्या तरी मीडियममध्ये प्लस क्यू हा चार्ज ए या पॉइंटला ठेवलेला आहे. सो प्लस क्यू or Q is a point charge
at A placed in a medium, असं प्लस क्यूचं एक्सप्लेनेशन देता येईल. परत एकदा ऐका. प्लस क्यू or only Q is the charge at point A placed in a medium. आणि परत एकदा सांगतो, मीडियम हे एअर नाही, व्हॅक्यूम नाही, फ्री स्पेस नाही. सो प्लस क्यू is a point charge at point A placed in a medium. आणि ज्या मीडियम मध्ये क्यू हा चार्ज आपण ठेवलाय त्या मीडियमचे डायलेक्ट्रिक परमिटिव्हिटी ही इप्सिलॉन आहे. ज्या मीडियम मध्ये आपण प्लस क्यू हा पॉइंट चार्ज ठेवलाय त्या मीडियमची परमिटिव्हिटी ही इप्सिलॉन आहे. आणि त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे. ज्या मीडियम मध्ये प्लस क्यू हा चार्ज आहे त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आणि त्याची मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू इप्सिलॉन बाय इप्सिलॉन झिरो. ही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ची मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. इप्सिलॉनचं नाव काय तर परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. इप्सिलॉन झिरोचं नाव काय तर परमिटिव्हिटी ऑफ एअर और परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम और परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि ह्या दोघांची नावं माहीत असतील, इप्सिलॉन आणि इप्सिलॉन झिरो, तर केच्या डेफिनेशनचं वर्डिंग सांगता येतं. दी रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम इज कॉल्ड एज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के ऑफ मीडियम. आणि के इज इक्वल टू इप्सिलॉन बाय इप्सिलॉन झिरो हे इक्वेशन किंवा ही डेफिनेशन इप्सिलॉनसाठी अशी लिहिता येईल. इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन झिरो के. इफ के इज इक्वल टू इप्सिलॉन बाय इप्सिलॉन झिरो देन इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन झिरो के. तर हे आपण वापरणार आहोत. सो such that epsilon is equal to epsilon 0 k. तर परत एकदा बघा. प्लस क्यू काय आहे? प्लस क्यू पॉइंट चार्ज प्लेस्ड इन ए मीडियम ॲट पॉइंट ए. ज्या मीडियम मध्ये प्लस क्यू हा चार्ज आहे त्या मीडियमची परमिटिव्हिटी इप्सिलॉन. सो इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ दॅट मीडियम. ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इप्सिलॉन आणि इप्सिलॉन झिरो यांच्यातलं रिलेशन इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन झिरो के. ओके. आता मगाशी आपण मागच्या स्लाइडमध्ये इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट पाहिला. इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट एका शब्दात सांगायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक रिजन असतो, एक स्पेस असते. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे रिजन कुठं असतो? अराउंड द चार्ज. कसा असतो तर या रिजनमध्ये दुसरा कुठलाही चार्ज आणला तर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो. हा जो प्लस क्यू चार्ज आहे याच्या सभोवताली सुद्धा या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आहे. या चार्जच्या सभोवताली असा एक रिजन आहे, अशी एक स्पेस आहे की त्या स्पेसमध्ये दुसरा कुठलाही चार्ज आणला तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. इलेक्ट्रिक फील्डच्या या कन्सेप्टनुसार देर एक्झिस्ट अन इलेक्ट्रिक फील्ड अराउंड द चार्ज क्यू. चार्जच्या सभोवताली चार्ज प्लस क्यूच्या सभोवताली चार्ज प्लस क्यूची इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये पी हा एनी पॉइंट आहे. पी एनी पॉइंट इन द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज क्यू.
चार्ज प्लस क्यू हा ए पॉइंटला आहे आणि पी हा त्या इलेक्ट्रिक फील्डमधला एक पॉइंट आहे आणि आर हे डिस्टन्स ए पी आहे. पॉइंट ए आणि पॉइंट पी यांच्यामधलं डिस्टन्स आर इतकं आहे. सो आर इज द डिस्टन्स ए पी अँड प्लस क्यू नॉट मागच्या स्लाइड मधला भाग आपण परत पुढच्या स्लाइड मध्ये घेतोय. प्लस क्यू नॉट इज द स्मॉल टेस्ट चार्ज प्लेस्ड ॲट P. There exists an electric field around the charge plus Q, and in that electric field P is any point, and distance AP, distance between point A and point P, is R, and last Q naught is the small test charge placed at point P. आता याच्यानंतर चार्ज Q नॉट वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचं एक्सप्रेशन आपल्याला लिहायचं आहे. चार्ज Q नॉट वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सचं एक्सप्रेशन हे कुलोम्ब्स लॉ वरून लिहायचं आणि कुलोम्ब्स लॉ असं आहे F इज इक्वल टू 1/4 एप्सिलॉन Q1 Q2 by R square. Q1 Q2 two charges, R distance between two charges, and for other medium 1/4 epsilon is the constant. Other medium air असतं तर आपण 1/4 epsilon 0 लिहिलं असतं, पण हे मीडियम एअर नाहीये, व्हॅक्यूम नाहीये, म्हणून कॉन्स्टंटची किंमत 1/4 इप्सिलॉन. तर हा कुलोम्ब्स लॉ आहे. F इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन Q1 Q2 बाय R स्क्वेअर. परंतु या केसमध्ये जे दोन चार्जेस आहेत ते Q1 Q2 नाही आहेत. या केसमध्ये जे चार्जेस आहेत ते कोणते आहेत, तर एक Q आहे आणि दुसरा Q नॉट आहे. म्हणजे Q1 च्या ऐवजी Q आहे आणि Q2 च्या ऐवजी Q नॉट आहे. आणि हा कुलोम्ब्स लॉ वापरून आपल्याला फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज Q नॉट याची किंमत लिहायची. याशिवाय ती किंमत लिहित असताना वेक्टर फॉर्ममध्ये लिहायची, स्केलर फॉर्ममध्ये लिहायची नाही. आणि वेक्टर फॉर्ममध्ये ती अशी लिहिता येईल, पण त्यापूर्वी तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज Q नॉट वेक्टर फॉर्म मध्ये असं लिहिता येईल. F इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन Q नॉट बाय R स्क्वेअर इंटू R, and this R is the unit vector in the direction of force F. या डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्टिव्ह होईल, कारण Q पण पॉझिटिव्ह आहे, Q नॉट पण पॉझिटिव्ह आहे, आणि त्यामुळे Q हा चार्ज Q नॉटला रिपेल करेल, ढकलेल. म्हणून फोर्सची डिरेक्शन ही अशी आहे या एरो प्रमाणे, आणि या डिरेक्शन मधला R हा युनिट वेक्टर आहे. सो R इज द युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ F. परत हे लक्षात घ्या, कुलोम्ब्स लॉचं अदर मीडियम साठी स्टेटमेंट आहे F इज इक्वल टू, वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर F इज इक्वल टू 1/4 इप्सिलॉन Q1 Q2 बाय R स्क्वेअर into R. Here 1/4 epsilon is the constant. तो येणारच, आणि तसं तो इथं आलाय. पण Q1 ऐवजी Q येईल इथं, या केससाठी Q1 ऐवजी Q येईल, Q2 ऐवजी Q नॉट येईल. इथं R आहेच, त्यामुळं इथं R स्क्वेअरच येईल. तर बाय कुलोम्ब्स लॉ फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज Q नॉट is given by F is equal to 1/4 epsilon Q naught by R square into R.
आपण पुढे जाऊ. परत ती डायग्राम. फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज क्यू नॉट. परत आपण इथे लिहिलं F इज इक्वल टू 1/4πε क्यू क्यू नॉट बाय आर स्क्वेअर इंटू आर, अँड दिस इज इक्वेशन नंबर 1. आता यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ची मॅथमॅटिकल डेफिनेशन विचारात घ्यायची. बाय डेफिनेशन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी is defined as E is equal to F by Q naught. This is equation number 2. आता इक्वेशन 2 मध्ये जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये F आहे आणि या F चे एक्सप्रेशन इक्वेशन 1 मध्ये आहे. मग F चे एक्सप्रेशन 1 मध्ये जे आहे ते इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला असं लिहावं लागेल E is equal to 1/4πε q naught by r square divided by q naught into r आहेच. मग या q naught ला q naught कॅन्सल होईल आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई बद्दल फक्त एवढंच राहील 1/4πε into Q by R square into R एवढंच राहील. लक्षात घ्या F बद्दल F चं हे एक्सप्रेशन सबस्टिट्यूट केलं तर Q नॉट ला Q नॉट कॅन्सल होऊन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई बद्दल हे एक्सप्रेशन मिळेल 1/4πε into Q by R square into R. So from 1 and 2, electric intensity E will be equal to 1/4πε Q by R square into R, and this is an expression for electric intensity at a point at a distance R from charge Q. आता हे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं आपल्याला हवं असलेलं एक्सप्रेशन. आता याच्याबद्दल काही कमेंट्स आहेत ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. 1 मिनिट. ओके, तर पहिलं कमेंट त्यासाठी आपण परत एकदा आत्ता मिळवलेलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ईचं एक्सप्रेशन विचारात घेतलं. E इज इक्वल टू 1/4πε Q by R square into R. पण याच्या अगोदर आपण पाहिले की इप्सिलॉन इज इक्वल टू ε0 k. हे आर्टिकलच्या सुरुवातीलाच आपण ते नोट केले की इप्सिलॉन इज इक्वल टू ε0 k. मग इप्सिलॉन इज इक्वल टू ε0 k ह्या वरच्या एक्सप्रेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल टू 1/4πε0 k Q by R square into R. तर हे तसंच हे दोन्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचीच एक्सप्रेशन्स आहेत. पहिल्या एक्सप्रेशन मध्ये इप्सिलॉन आहे इथं, तर इथं इप्सिलॉन 0 आहे. तर हे पहिलं कमेंट. दुसरं कमेंट, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ची मॅग्निट्यूड ही फक्त लिहायची म्हटलं तर एक ह्या वरच्या दोन्ही एक्सप्रेशन मध्ये असलेले ॲरोज जे आहेत ते काढून टाकायचे. शिवाय हा युनिट वेक्टर येणार नाही कारण युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असते. युनिट वेक्टरची डेफिनेशन असते वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज युनिट वेक्टर. तर आर ची मॅग्निट्यूड युनिट वेक्टर आर ची मॅग्निट्यूड 1 असल्यामुळं इंटेन्सिटी ई ची मॅग्निट्यूड लिहिताना युनिट वेक्टर आर येणार नाही. शिवाय जिथे जिथे ॲरो आहेत ते सगळे काढून टाकायचे. सो मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिव्हन बाय E इज इक्वल टू 1/4πε Q by R square किंवा E इज इक्वल टू 1/4πε0 k Q by R square. ओके.